आदेश विश्व. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. होम मिनिस्टर पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत 2004 पासून दारुगड वहिनी दारुगड ही आरोळी कानावर पडली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर जिथे जिथे मराठी घरं आहेत त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने अगदी आपलेपणाने घराचा दरवाजाही उघडला आणि खूप छान स्वागत केलं. 2004 ते 2024 हा प्रवास अविरत सुरू होता. अविरत सुरू असताना काही वेळा काही अडचणी आल्या, कधी कधी काही क्षण थांबावं असं वाटलं, पण तरीसुद्धा नव्या उमेदीने हा प्रवास मात्र सुरूच होता. आता हे सगळं करत असताना 31 ऑगस्ट 2024 या दिवशी आपण असं म्हटलं होतं की आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. ती विश्रांती घेतली. 2 वर्षाचा हा कालावधी, 24 ते 25, 25 ते 26, आणि महाराष्ट्रातून कायम जिथे जिथे मी जायचो या 2 वर्षात कुठेही कोणी भेटलं की मला विचारायचं, काय बांदेकर आमच्या घरी कधी? हो 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 एवढंच म्हणायचो, हसायचो, पण नेमकं उत्तर देऊ शकत नव्हतो. आणि त्याच वेळेला एक दिवस मला आपल्या झी मराठीच्या प्रोग्रॅमिंग हेड कल्याणी आणि संदीप कार्यकारी निर्माते यांचा एक दिवस असाच फोन आला की आपण भेटू शकतो का, आपण काही करू शकतो का. कल्याणीने तर मला सांगितलं, आत्ता सांग दादा, आपण लवकर महाराष्ट्रातून विचारणा होते, आपण करायचं. अरे माझ्यासाठी तर तो आनंदाचाच क्षण होता ना. घराघरात जाऊन आनंद देणं आणि त्या आनंद यात्रेत आपण सहभागी होणं यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला. पण जसा हा फोन आला मला, तसाच ना या प्रवासाला पुन्हा सुरुवात करत असताना मला तो दिवस आठवला. कुठला सांगा? 2004. कारण जुने दिवस विसरता येत नाहीत. म्हणजे एकीकडे झी मराठीने, म्हणजे तेव्हाचा अल्फा मराठी, त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती समन्वयक म्हणून किंवा कोऑर्डिनेशन करायचं झी गौरव अल्फा गौरव पुरस्कार सोहळ्याचं. आणि मग ते अल्फा गौरव सोहळ्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मला पार पाडावी लागलेली होती. आणि 2004 या वर्षात एक दिवस त्या झी मराठीच्या, म्हणजे अगदी मुंबई दूरदर्शनच्या समोर असलेल्या त्या बिल्डिंगमध्ये मी जेव्हा गेलो, सगळ्यांची ओळख होती. आणि काय माहीत नाही हा स्वभाव काय कसा, पण जसा मी माझ्या कुटुंबात माझ्या वहिनींशी माझ्या बहिणींशी बोलतो, वागतो, थोडीशी थट्टा करतो, मस्करी करतो, अगदी तसंच काहीसं त्या झी मराठी व तेव्हाच्या अल्फा मराठीच्या सगळ्या टीमबरोबर माझं नातं होतं. आणि मी ना ती अशी बिल्डिंग मला अजून आठवते. त्या बिल्डिंगमध्ये मी गेलो, सगळीकडे शांतता होती. आणि काय झालं, काहीतरी झालं. आणि अजय भालवणकर, निखिल साने, सुषमा पार्टे, माझ्यामध्ये सुगंधा लोणीकर पण होत्या, असे ना बरेच जण तिथे होते. आणि मी काय बोललो मला माहीत नाही, काहीतरी पटकन बोललो आणि एकदम मोठ्याने सगळ्या जणी हसल्या. आता इतका मोठा तो हसण्याचा आवाज त्या एकदम शांतता असलेल्या ठिकाणी. तर समोरून एक दरवाजा उघडला केबिनचा, आणि तिथून काय चाललं आहे असं विचारलं. बघितलं तर नितीन वैद्य स्वतः उभे होते. ते म्हणाले, आदेश. कळलं त्यांना आदेश आला आहे. नाही, आणि खरं सांगतो, इतकं आपुलकीचं नातं त्या अल्फा मराठीच्या संपूर्ण टीमबरोबर होतं. मला नितीनने सांगितलं, जर 1 मिनिट इकडे घे, आणि मला केबिनमध्ये बोलावलं. मी त्या केबिनमध्ये गेलो. नितीन वैद्य होते आणि त्यांनी अजय भालवणकर, निखिल साने, सुषमा पार्टे सगळ्यांना बोलावलं आणि मला सांगितलं, एक अशी काहीतरी संकल्पना आहे की घराघरात जायचं आणि आत्ता जे तू केलंस ना बाहेर, तसंच जाऊन घरी आनंद द्यायचा. अरे म्हटलं, किती मस्त आहे संकल्पना, पण काय नेमकं करायचं काहीच माहीत नव्हतं. तर पलीकडच्या बिल्डिंगमध्ये ना महेंद्र कदम
तेव्हाचे आमचे म्हणजे पहिले दिग्दर्शक माझे मित्र, त्यांनी बोलवून घेतलं. महेंद्रला सांगितलं. हेमंत मोरे तेव्हा एडिट करत होते आणि ते येत असताना बोलवलं आम्हाला सगळ्यांना आणि सांगितलं एक असा काहीतरी कार्यक्रम करायचा आहे आदेश, की ज्याच्यामध्ये तुम्ही घरी जायचं आणि तुम्ही गप्पा मारायच्या. म्हटलं छान आहे संकल्पना, पण आपण काय करूया, तुम्ही आधी जाऊन तर या असं म्हणून लगेच एक कॅमेरा, 2 कॅमेऱ्याची व्यवस्था झाली. अजयनी साधारणतः आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या, काय करा कसं करा. बरं, त्या घरात गेल्यानंतर नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे, अशी कुठलीही पूर्वबांधणी काही नव्हती. फक्त जाऊन एक आपण काहीतरी ना मॉकशूट कसं करतो तसं करून येऊया असं ठरलेलं होतं. आणि मी निघालो. आम्ही 2 दिवसांनी लालबागमध्येच एका बिल्डिंगमध्ये गेलो आणि त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर त्या घरात आम्ही चित्रीकरण केलं. प्रश्न तर फारच असे तिथल्या तिथे स्पॉन्टेनियसली जे सुचतील तेच प्रश्न, आणि त्यातून नकळत चेहऱ्यावर येणारं निर्मळ निरागस हसू, हे सगळं करत असताना मला अजून आठवतं की ते शूटिंग केलं आणि आम्ही एक्सायटेड होतो ना, धावत धावत आलो. महेंद्र कदम तर त्याला काय वेळ काळ काही नाही, लगेच तो एडिटमध्ये गेला. हेमंत मोरेनी लगेच इंटरेस्ट घेतला आणि ना एपिसोड एक तयार झाला, छोटासा, एक 7-8 मिनिटाचं काहीतरी केलं होतं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी आम्ही पोहोचलो आणि मग नितीन वैद्यांनी, मला अजून आठवतं आहे की ती कॅसेट जेव्हा लावली तेव्हा त्या केबिनमध्ये पुन्हा तीच टीम होती सगळी आणि मग तो एपिसोड बघितला. एपिसोड झाल्यानंतर नितीन स्वतः ते एन्जॉय करत होता, पण बाकी तसं चेहऱ्यावरती, कारण अजय टेक्निकल त्याच्यात अजून काय सुधारणा करता येईल हा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. अजून कंटेंटमध्ये काय स्ट्रॉंग करता येईल याच्यावरती निखिलचं सुरू होतं. सुषमाच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि सुषमा पटकन बोलली की असं काहीतरी झालं ना तर आपण या कार्यक्रमाला नाव देऊया होम मिनिस्टर, आणि नाव सुचवलं सुषमा पार्टीने, हे जे शीर्षक आहे ते. आणि असं ते सुरू झाल्यावरती नितीनला अंदाज आला की ही सगळी टीम काय अजून तेवढी समाधानी दिसत नाही आहे. तर म्हणलं 1 मिनिट थांबा, आणि त्याने भाऊला हाक मारली. भाऊ, पण भाऊ आव्हाड तिथे होते, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की जरा सगळे मजल्यावरती जेवढे आत्ता मराठी बायका पुरुष जे जे कोणी आहेत त्याला जरा बोलव. आणि त्यांनी सगळ्या टीमला एकत्र केलं आणि त्या एवढ्याशा काचेच्या केबिनमध्ये आम्ही सगळे बसलो. आणि नितीन बोलला की बघूया तर, आणि परत तो एपिसोड त्यांनी लावला. आणि तो लावल्यानंतर सगळेजणं, ज्यांना याची कल्पना नव्हती, ते त्या फॅमिलीतल्या त्या माऊलीच्या एक्सप्रेशन्समध्ये, त्या खरेपणामध्ये इतके गुंतले आणि इतके निरागस, निर्मळ आणि असा हास्यकल्लोळ सुरू झाला. नितीनने ते हसणं बघितल्याबरोबर अजय, निखिल, सगळ्यांना, सुषमापासून सगळ्यांना सांगितलं, आदेश आता फार विचार करू नका, जास्त विचार करू नका, त्याच्यात तुम्ही जा आणि सुरू करा. आणि तुम्हाला सांगू, पहिल्यांदा 13 भाग करायचे असं ठरलं. सुरुवातीला तर पैठणी, म्हणजे मला आठवतं आहे की काय बक्षीस द्यावं, कारण मी घरी गेलो आणि सुचित्राला म्हटलं, सुचित्रा असं डोक्यात काहीतरी विचार चालला आहे की नेमकं बक्षीस काय द्यावं. तर त्याच वेळेला सुचित्रा म्हणाली, आदेश एक गोष्ट देता आली तर बघा, आम्ही आत्ता ना थोडे थोडे पैसे काढतो आहोत, BC किंवा किटी ज्याला म्हणतात तसं, आणि त्यातून ना पैठणी ना हे बाईला आवडतं. अरे म्हटलं व्हेरी गुड. मी लगेच आधी निखिलला फोन केला, म्हटलं निखिल असं असं सुचित्रा म्हणते आहे. सुषमाला सांगितलं, सुषमा खुश झाली. मग नितीन वैद्यांकडे गेलो. मग त्यावेळेला काय असे प्रायोजक वगैरे कोणी नव्हते. नितीनने तिथून त्यांच्या बजेटमधून थोडे पैसे उभे केले आणि एक पैठणी विकत आणली दादरवरून, आणि तेव्हापासून मग ती पैठणी द्यायची असं ते सुरू झालं. ती पैठणी घेऊन आम्ही जेव्हा निघालो आणि 13 भाग करायचे असे ठरलेले होते, ज्या कार्यक्रमाला आज 20 वर्ष, इतका मोठा काळ, आणि सोमवार ते शनिवार न चुकता घराघरातल्या माऊलीचा सन्मान, हीच एक लाईन एवढी इंटरेस्टिंग होती ना, की घरात काम करणारी गृहिणी किंवा कामावर जाणारी गृहिणी जी म्हणजे बाहेरचं पण करते, घरातलंही करते, आणि घरातली ती माऊलीसुद्धा ना अहोरात्र काम करत असते. बघा ना कसे उसाचे मळे इतके छान दिसत आहेत. कारण आम्ही आत्ता देहूवरून निघालेले आहोत आणि कोल्हापूरच्या दिशेने निघालेले असताना
आपण बघितलं तर असे उसाच्या मळ्यातल्या उसाप्रमाणे ती माऊली घरातला प्रत्येक क्षण गोड करावा यासाठी झटत असते. आणि मग तिचं मूल्यमापन करायचंच नव्हतं किंवा तिची विद्वत्ताही शोधायची नव्हती. अशा वेळेला मग त्या माऊलीला आनंदाचे क्षण कसे देता येतील आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आपण तिचा सन्मान करू शकू, ही एक ओळच एवढी आनंद देणारी होती ना. कारण ती सर्वस्व आहे, ती आपल्या घरातली अत्यंत प्रमुख आहे, ती आपल्या घरातला ऑक्सिजन आहे खऱ्या अर्थानं. आणि मग तिला आनंद द्यायचा आणि सुरू झालं. आणि मग तो प्रवास आज इथे येऊन पोहोचला. 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जेव्हा मला झी मराठीमधून संपूर्ण टीमने, म्हणजे आता अगदी राघव सर किंवा हेमा मॅडम, कल्याणी आणि संदीप, असे सगळेच म्हणजे झी मराठीची पूर्ण टीम जे जे आहेत ते सगळेजणं अगदी त्या सगळ्यांनी आपली विलपॉवर एवढी स्ट्रॉंग केली. आम्हीसुद्धा म्हटलं की येस, ती माऊली जर तो आनंद मिस करत असेल तर तिला आनंद देणं हे आपलं प्राधान्याने कर्तव्य आहे. मग कुठलेही आडेवेडे न घेता आम्ही निघालो आणि आता हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. म्हणजे बघा, या 4 दिवसातला जरी प्रवास तुम्हाला सांगायचा झाला तर मुंबईहून निघालो, उरणला गेलो. उरणमध्ये तो आनंदाचा क्षण आम्ही चित्रित केला. मला माहिती आहे तुम्हाला अजून तो क्षण बघायला मिळालेला नाही, पण तो मिळणार आहे. कालांतराने टप्प्याटप्प्याने त्याचा क्रम कसा लागेल ते ठरेलच. आणि मग तिकडनं उरणचं चित्रीकरण करून आम्ही दुसऱ्या दिवशी पनवेल केलं. पनवेलचं चित्रीकरण करून पुन्हा आम्ही निघालो देहूला. तिसऱ्या दिवशी देहूला होतो आणि तिथून आत्ता आम्ही कराडपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. आता कोल्हापूरला निघालेले आहोत. आणि मग मला असं वाटतं, घराघरातली आपली गृहलक्ष्मी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आणि तिथून हा जर प्रवास सुरू होऊ शकला तर किती आनंदाचा क्षण. त्यामुळे मी सुद्धा खूप उत्सुक आहे तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या घराघरातून स्वागत करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. माऊली, तुम्हाला आणि तमाम कुटुंबांना माझा नमस्कार आहे. कारण ज्या दिवशी पहिला प्रोमो आला, टीझर आला, त्यानंतर तुम्ही काही वेळात त्याला मिलियन्समध्ये तुम्ही त्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत, पुन्हा येणार आहोत तुमच्या घरी असं म्हणत. होम मिनिस्टरच्या या प्रवासातल्या खूप आठवणी आहेत, खूपच. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, फिरत्या चाकावर वरून आदेश विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला हे सगळं बघता येणार आहे. आदेश विश्व सबस्क्राईब करा. मी सुद्धा या प्रवासात शांत बसणार नाही. एक एक आठवण, एक एक घडलेले प्रसंग तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे. कारण मनात जसा हा प्रवास सुरू झाला आहे ना, माझ्या डोक्यात या सगळ्या गोष्टी येऊ लागल्या आहेत की तेव्हा काय झालं होतं. मग एखादी गाय आपल्या गाडीच्या समोर येते, आपल्याला थांबवते, आणि मग त्याच्यामुळे पुढे आपल्यावर आलेलं ते संकट ते कुठलं होतं. बरंच काही सांगायचं आहे. भेटलेली असंख्य माणसं, त्यांच्या प्रत्येकामध्ये असलेली तो अत्यंत असा पॉझिटिव्ह गुण, आणि मग त्यातून त्या माणसांमधून काय मी घेतलं, त्या कुटुंबांकडनं मला काय शिकता आलं, खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणजे कधी होम मिनिस्टरचा प्रवास आहे, तर कधी केसरी कुटुंबाबरोबर, तमाम माय माऊलींबरोबर केलेली परदेशवारी आहे, अनेक देशांची भ्रमंती आहे, त्याच्यात घडलेले छोटे छोट्या आठवणी, किस्से आहेत. बरंच काही बोलणार, बरंच काही सांगणार या प्रवासात. आशीर्वाद देत राहा आणि बघत राहा आदेश विश्व. फिरत्या चाकावर असं म्हणत हा प्रवास आता सुरू आनंदाचा. होम मिनिस्टर 31 ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी 6 वाजता येणार, हे आजच झी मराठीवरून तुम्हाला कळलेलं आहे. चला तर मग आशीर्वाद द्या. मी येतोय तुमच्या घरी. नमस्कार.